सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री मध्यरात्रीला तसेच उद्या देखील पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मराठवाड्यात पहिले स्थान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। तर काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील। मात्र उद्याच्या दरम्यान मराठवाड्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे। विदर्भात देखील आज रात्री हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे। अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे। मात्र उद्यापासून पुढील 2 दिवस विदर्भात देखील मोठ्या पावसाचे असणार आहेत। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।